आणला. मी आणला. कशाने आणला म्हणजे पिकअप आपलं छोटा आणली दादा नाही छोटा ते पहिल्या लॉटमध्ये आता आमच्या चुलत्यांनी नऊ घेतलेले आणि मी शेळ्या आणल्या. छोटा एवढं येतं लाभून होते नाही मोकळे शेळ्या इथं आल्यावर लागत झालं इथे लागवड घालतो. होय मी गाव नाही आणले गाभण शेळ्या बरोबर. पण तू बाजारातून घेतल्या होत्यास ना? बाजारातून घेतली म्हणजे नागावरती आयुष खतरनाक टाकली. एक साधारण शेळी असून शेळी बघत होता मागेत ना कुठल्या बाजारात अच्छा बूमचे तिथं का परांडा आपल्याला पण कोणावर असतो माझा मोठा असतो मोठा म्हणजे एवढं पण नसतं पण मापात असतं. लोणून सारखं राशन एवढं नसतं. नसतो शाळेत फक्त नाही बकरी नसते ते बकरीच नसते. शाळेत सगळं ना शाळेत लोक ते म्हणजे आपल्या इथे हो तसे त्यांच्याकडे शेळ्या म्हणजे 2-3 फिरणारे असते सगळ्या काळ्यात सगळ्या ना हा सगळ्या काय तिकडे म्हणजे असे पांढरे तिकडे एका टिक्का दिसेल किंवा एखाद्या कान दिसते पांढरे बाकी पूर्ण ब्लॅक. हे अंडीवाले आहेत काय? नाही पूर्ण काय नाही. अंड्यावाल्याची गाडी दिली संध्याकाळची. चुलते कुठे गेले? त्यांनी वाढवलं का त्यांचं तेवढं आहे? तिकडे पण आहे का तिकडे पण ते काय त्यांचं चुलत्यांचं तिथे? पेपर काय त्यांचे पण एवढंच आहेत का त्यांनी गावरान केलंय का? पण तुझ्या बरोबर उस्मानाबाद आणला होता. हां काय? आणि लागवड त्यांच्याकडे हां त्याचं गवताचं नियोजन बघा ना. असे कप्पे 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 मध्ये काय टाकलंय ते मेथी घातली का माग दसरथ घास लावलाय. हो का दसरथ घास तिथं हत्ती घास लावलाय शिवबी लावली. ते पलीकडे काय गहू आहे का हा पलीकडे चुलत्यांचं चुलत्यांचं हे चांगलं आहे मेथी घास भरपूर खातात ना मेथी घास आता टाकलाय का 15 दिवस झाले की होय ते येतात काय KVK वाले? किवाल्यांच्या 4 विजिट झाले झालं ना ते कशासाठी ट्रेनिंग आता शेळीपालन ट्रेनिंग वाल्यांना इकडे घेऊन हां. म्हणजे आता ते 2-3 गाड्या भरून येतात. नियोजन कसं त्यांना सांग, पहिल्या दिवशी अक्षय किती महिन्याचा? किती महिन्याचा? 3 महिन्याचे. नाही पाठ पाठ आहे का? हा 3-3.5 महिने झाले. नसते गावरान नाही काळी फरक कळतो लगेच समाधी प्युअर आहे तिला चमक आहे गावरानला चमक नाही केस पण जास्त असतात केसाळ असतात बरोबर आहे त्याचे ह्याची एक पण चिरडे असे केसाळ नाही. सॉरी आता गाभण किती आहे आता का आपण आता म्हणजे 2-3 आहेत त्याच्यात 4 आता गेल्या सगळ्या शेळ्या दोन्ही लोट मोकळे जातात. छोट्या करड्यांचं काय नियोजन? छोट्या नियोजन
खाद्य काय किंवा दूध पाजायला सोडतो नाही दूध पावलं सोडतो की त्यांना सकाळ संध्याकाळ 2 टाइम. आणि जे मोठे मोठे आहेत आता तिथे 1-1.5-2 महिन्याचे असले हम्म. त्यांना पाला टाकलाय तिथे मकाचा पाला. पाला तुझ्याकडे चांगला. पैकी आहे पण हा हो म्हणजे त्या हिशोबाने झाली चिडचं बांधकाम. आम्ही पण असं सगळ्यांचं बघून आलो हा त्यावेळी मग आणि आपलं मग कसं सगळ्यांच्या केलं? आयडिया घ्यायच्या कुणाच्यात काय चुकतंय कुणाच्यात काय बरोबर आहे सगळ्यांचं काय मग आणि मग आपल्या डोक्याने बांधायचं. अनुभव सगळ्यांकडून घ्यायचा. बरोबर आहे. अजून कुठं केलं काय ते उस्मानाबादीचे? नाही उस्मानाबादीचं माळीमध्ये तर माझं आहे. होय का? हा. बाकी दुसरं कुठे? शक्यतो बारामतीच माझं आहे. बारामतीचं सुद्धा नाही. चिरवीची गावठी आणि दूरची गावठी असते. उस्मानाबादी झालं तर माझं आहे. चिरवी म्हणजे काय झालं माहिती आहे का? सगळ्या वेगवेगळ्या गावठ्यांची वेगवेगळ्या आहेत. हा हा ते- फिरस्ती शेतात आणि ताणून कोंडले. कुणाची कुणाला कोंडले. आता ही जी ह्यांची पुढची पिढी ती होणार ती मॅच होणार. हा ती नाही होणार. आता एक हाताने use खाणार हा, नाही, तेच. चालवणार, समजून काय करणार. पुढची पिढी ही कुठली इथं मारामारी नाही नाही नाही. ह्यांचं जन्म तिथं झाला म्हणजे त्यांना निघालं ताडपडीची आळशी नवीन लावतच नाही मारामारी शिंगा जरी अडकले तरी सुटतं ते. सुटतं का? म्हणजे असं ह्याचं नाही. आता वाढवणार आहे शेळ्या का? नाही आता शेळ्या नाही वाढवत. याचीच करत हा, ह्याची